नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. भगवान श्री ज्ञानोबा प्रेमाची व्याख्या करतात. तोंड भरून बोलूचे, काय त्या विषयाशी घेणं असेल नसेल काही नाही. आमच्या गुरु महाराजांनी एकदा फार विनोद केला होता. खेडेगावामध्ये थोडं प्रमाण कमी आहे, पण मुंबईला प्रेयसी आणि प्रियकर समुद्राच्या काठी बगीच्यामध्ये बोलत बसतात. स्वामीजींनी एकदा आमच्या गुरु महाराजांनी प्रवचन झालं, काय बोलत असतील, काही जग कसं उत्पन्न झालं याच्यावर विचार करणार, मुंबई कशी याच्यावर विचार करणार. तुमचं एकमेकावर प्रेम आहे ते जाहीर आहे म्हणून तुम्ही एकत्रित बसलात. पुन्हा काय करणार तुम्ही, काय बोलणार. त्यावेळेस हीच व्याख्या आहे. बोलणार काही नाही आहेत, एकत्रित बसण्याकरता बोलायचंय, बोलण्याकरता एकत्रित नाही आहे. काय बोलायचंय, कसं बोलायचंय, कुठल्या विषयावर, जिथे विषय जाईल आणि जे शब्द तोंडात होते ते बोलायचे. प्रश्न बोलण्याचा नाही, तोंड भरवून बोलायचे. बोलावंसं वाटणं याचं नाव प्रेम आहे. दाटोनी खेव दिजायचे कोण आहे, ज्ञानोबा सांगतो. असं आसुसलेलं शरीर असतं, आसुसलेले डोळे असतात, वाणी अशी तावलेली असते. बोलावंसं त्याच माणसाजवळ वाटतं बरं. काही काही वर्ष जर प्रेमळ माणसं नाही भेटले ना, साठवून ठेवतात. हे सांगायचे, ते सांगायचे, हे बोलायचे, ते बोलायचे, आणि भेटल्यानंतर जे बोलायचे ते राहून जातात, दुसरंच बोलतो माणूस. नंतर फोन करून सांगतो, अरे बरंचसं बोलायचं राहिले, आता बोललाच नाही, सांगितलं नाही. ही याचं नाव आहे हृदय. या स्तरावर जगणारी माणसं जगात फार कमी आहे. आणि साधू संतांचा जगण्याचा स्तर म्हणजे हृदय आहे. म्हणून त्यांना विचार लागत नाही, धन लागत नाही, कल्पना लागत नाही. त्यांना लागतं शुद्ध हृदय. आणि याच्याकरता जगद्गुरु तुकोबारायांचं वाक्य, माझे जातीचे मज भेटो कोणी. हृदयाच्या स्तरावर जगणारा जो वर्ग आहे तो मला भेटला पाहिजे. जितक्या समर्पित भावनेनं मी भगवंतावर प्रेम करतो, जितक्या समर्पित भावनेने भगवंताला मी बोलतो, तितक्या चांगल्या पद्धतीनं प्रेम करणारा एखादा साधू मला भेटला पाहिजे. म्हणजे बोधयंत परस्परम, आपले अनुभव, त्याचे अनुभव ऐकता येते. विसंगतता कुठे येते, संसारावर प्रेम करणाऱ्या माणसाला जर साधू भेटला ना तर ती विसंगत आहे. कळत नाही अशा व्यक्तींना नको असणाऱ्या विषयावर बोलावं लागतं. थोडा आवाज कमी करा, त्याचा शब्द फार वेगळा आहे बरं का. म्हणून प्रेम ही व्याख्या आहे. आणि ही व्याख्या कशी तरतडते, एक जगद्गुरु तुकोबारायांचं प्रकरण आहे, ते समजण्याकरता फार उपयुक्त आहे. हृदय म्हणजे काय, कशी संकल्पना आहे पहा. 8 पिढ्यापासून जगद्गुरु तुकोबारायांची वारी चालू होती, 8 पिढ्यापासून. आणि एका वारीला जगद्गुरु तुकोबारायांना ताप आला, तब्येत जरा खराब झाली, आणि जगद्गुरु तुकोबारायांची एक वारी चुकली. शब्द लक्षात येतोय काय बोललोय. प्रसंग मोठा नाही आहे, एवढाच प्रसंग. शरीर हतबल झालं आणि जगद्गुरु तुकोबारायांना वारीला जाता नाही आलं. प्रसंग एवढाच आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराला 8 पिढ्याची वारी चुकल्यानंतर ते जे हृदय आहे जगद्गुरु तुकोबारायांचं, वारी केल्यानंतर जे समाधान जगद्गुरु तुकोबाराला प्राप्त होतं किंवा जे निष्पत्ती झाली नाही, त्याच्यापेक्षा जास्त वारी चुकल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या घडल्या. वारीला जात असताना माणसाचं मन गेलेलं असतं. काही काही माणसं भाग्यवान आहेत, वारीला जात असतानाच येणार कधी आणि त्यावेळेस स्वयंपाक काय करून ठेवा अगोदर सांगून जातात. म्हणजे एक वडिलांची वारी म्हणून ते करायची, तिचं मन गेलं पाहिजे असं काही प्रकार नाही. येतो येताना ठरवून येतात, असं येणार तसं येणार, आणि जाताना बांधून नेतात. कुठं कुठं काय खायला पाहिजे त्या स्पॉटला जेवलंच पाहिजे. घरात माणूस एवढा जेवत नाही जेवढा वारीला गेल्यानंतर जेवतो. जगद्गुरु तुकोबारायांचा जो प्रसंग आहे तो फार नाजूक प्रसंग आहे. शरीर
चालवेना शरीराला. आणि जगद्गुरु तुकोबारांच्या लक्षात आलं की मला आता वारीला जाता येत नाही, म्हणून एक 66 अभंगाची एक प्रकरण गाथा वारकरी संप्रदायामध्ये त्याला पत्रिका असं म्हणतात. तर या हृदयाच्या स्तरावर ती अभिव्यक्त झालेली आहे. थोडा त्रास होतो जरा, नाही कमी कर जरा, तो घुमतोय जरा. फार वेगळा आणि चांगला विषय आहे. शरीर चालणं होत नाही. आणि मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं, काही जरुरी नाही की सगळेच नियम आपल्या जीवनामध्ये पार होतील किंवा पूर्ण होतील, तृप्त होतील, असं नाही, जरुरी नाही. काही वारी चुकली जगद्गुरु तुकोबारायची लक्षात आल्यानंतर पत्र लिहायला सुरुवात केली. जगद्गुरु तुकोबारायसारख्या प्रतिभावान व्यक्तीनं ते पत्र लिहायला सुरुवात केली. आणि आमचे जे खानदानी वारकरी आहेत त्यांचं भजन करण्याचा एक विशिष्ट प्रकारचा नियम आहे. सकाळी 3 वाजता वारकरी उठतो बरं का. सकाळी 3 वाजता वारकरी उठतो. आंघोळ न करता, तोंड न धुता भजन चालू करतो. त्यांचे अभंग वेगळे. 2 मालिका होतात, काकडा, भोपाळ्या, आरती, आंधळा, पांगळा. आणि त्यांच्या गवळणी वेगळ्या आहेत, निळोबरायच्या गवळणी असतात. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापू, हे वारकऱ्याच्या गवळणी बरं. खेडेगावामध्ये ज्या गवळणी येतात ना, त्या कुणी निर्माण केल्या त्याचा मी शोध घेतोय अजून. एक तर गवळणी अशी ऐकली मी खेडेगावामध्ये, माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही. आता ह्या डिग्री शब्द नाथ महाराजांनी वापरला का, ज्ञानोबांनी वापरला का, कोणाच्या मेंदूमध्ये आला काही लक्षातच येईना. डिग्री शब्द म्हणजे काय? आता काय गवळणी ह्या नाही आहेत जे आपण भजनामध्ये म्हणतो. निळोबरांच्या गवळणी असतात, जिथून गवळणीचं अंतःकरण जे प्रेमाने ओथंबलेलं आहे ते प्रगट होतं. गवळणी एकमेकाशी चर्चा करत असताना काय चर्चा करतात? नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुडे ते क्षीण, जेथे नसरेची वैकुंठ सदन. हे ह्या गवळणी आहेत. तत्वज्ञान पर बोलणाऱ्या गवळणी आहेत. एकी एकटाची असून एकला, विश्वी विश्वाकार हो न्याठेला. कोणाबरोबर आपण बोलतोय? कोण माझा कृष्ण आहेत? कोणत्या कृष्णावर मी प्रेम करते? जो कृष्ण आपल्या अंगणामध्ये रांगतोय त्या कृष्णाचा अधिकार काय, याच्यावर चर्चा आहे गवळणीची. आणि निळोबराच्या गवळणी होईपर्यंत 3-3.5 तास भजनाला लागतात. तिथं विश्रांती घेतात वारकरी आणि मग तोंड धुवायला निघतात. जे तुम्ही नाही पाहिले ते वारकरी बरं का. ते वारकरी असे आहेत, आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी एवढ्यामध्येच फिरतात. कोणत्याच गावाला जात नाही महाराष्ट्रामध्ये. शुद्ध वारीला पंढरपूरला आणि वद्यवारीला आळंदीला. सगळं सामान त्यांच्या डोक्यावर असतं आणि पताका असते आणि नुसते 2 हात मोकळे असतात, टाळ वाजवत चालतात. त्यांना वारकरी म्हणतात. आणि दुपारचा हप्ता एकदा घेतला जेवणाचा की पुन्हा 3:30ला भजन दुपारचं सुरू. त्या दुपारच्या भजनामध्ये निवडलेले अभंग आहे. कोणते अभंग म्हणायचे? नाट म्हणून प्रकार आहेत जिथं जगद्गुरु तुकोबारांनी आत्माविष्कार केलेला आहे. आपला मनोगत भगवंताच्या पुढं मांडलेलं आहे. त्याचे 2 अभंग. ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्यांचे काही संवाद झालेले आहेत, नामाचा आणि ज्ञानाचा. एक ज्ञानपर आहेत आणि एक प्रेमपर आहेत. या दोघांचा संवाद झालेला आहे. त्याला तीर्थावळी म्हणतात. त्यांचे 2 अभंग असतात आणि त्याच्यामध्येच हे 2 अभंग पत्रिकेचे असतात, जे मी तुम्हाला जे आज प्रकरण जगद्गुरु तुकोबारांचं सांगण्यासाठी घेतलेलं आहे, निवडलेलं आहे ते प्रकरण. हा जो छोटा आहे ना, ह्याच्यातून जरा कानाला हे मारतो, जरा बॅक मारतो, जरा कमीच करा त्याच्याबद्दल वाद. आणि ती जी पत्रिका आहे, भगवंताला पत्र पाठवलेलं, त्याचे 66 अभंग आहेत. 2 अभंग म्हणून पार केले जातात.
ते बंदच करता का त्याला? जरा आवाज येतोय अजून, जरा बॅक मारतोय जरा. थोडा कमी करा. हां, माय फिरवायला पाहिजे का? थोडा कानाला जरा. हां, रिटर्न जास्त होतं. थोडा कमी करा. त्याचं काय, फक्त कानाला त्याने त्रास दिला नाही पाहिजे. अंदाज घ्या तुम्ही. येतोय थोडा अजून जरा. एका साईडचा आला तर जरा हे होईल. एक डाव्या साईडचा आहे मला वाटतं, जरा एकदम. मी तुकोबा आहे ची जी महत्वाची पत्रिका आहे, त्याचे 2 अभंग, समाधीचे 2 अभंग, एक हिंदुस्थानी अभंग, असा एक रोजचा विषय आहे. आणि 66 अभंग असल्यामुळं 1 महिन्याने ते सर्कल पूर्ण होतं. हे संध्याकाळचं भजन 3.5 तास असतं आणि चालता चालता ते गायचं असतं. एकादश झाली की पंढरपूरला जाताना म्हणायचं आणि तिकडून आल्यानंतर एकदा म्हणायचं, एका महिन्यात. आणि ही अभंग इतकी महत्त्वाची आहेत, अर्थ सांगण्याची गरजच नाही, आपोआप हृदय प्रगट होतं या अभंगामधून. इतकी विशेषता या पत्रिकेच्या अभंगामध्ये आहेत. म्हणून तुम्हाला मी प्राथमिक अवस्थेत सांगितलं की त्याची जी स्तर आहे, घटना एवढीच आहे, जगद्गुरु तुकोबारायांची वारी चुकते आणि चुकल्यानंतर ज्या वेदना हृदयाला होतात, त्या वेदना जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या अंतःकरणातून त्या प्रगट केलेल्या आहेत. पंढरपूरला सगळे वारकरी जातात आणि जाताना एक असा, अजून येतो जरा नीट दुरुस्त करा, बंद करा ना त्याला. काय, मला असं वाटतं की दुसरीकडून कोणीतरी बोलते. याचा आहे का त्याचा आहे आवाज? तुम्हालाही चांगला येतो ना आवाज? ह्या ज्या काही पत्रिकेचे जे अभंग जगद्गुरु तुकोबाराय अभिव्यक्त करतात, ते जरा वेगळ्या स्तरातले अभंग आहेत. मला असं तर थोडं जरा भजनच करावं जरा. या जरा 2-3 पोरं या. चांगला विषय होता, म्हणजे सैद्धांतिक विषय माझ्या भाषेमध्ये. थोडाफार त्याच्यामध्ये विक्षेप चालतो, परंतु काय असं नाजूक वीण ज्याला म्हणतो आपण, शब्दांची निवड आणि ते भाव जे जगद्गुरु तुकोबारायांनी अभिव्यक्त केलेले आहेत, थोडंसं त्याचं विश्लेषण जड जातं जरा. जगद्गुरु तुकोबारायांचा जो आजचा महत्त्वाचा विषय आहे तो हृदयाच्या स्तराचा आहे. तर हृदय, ज्या वेदना होतात, ज्या संकल्पनेची जाणीव होते, जिथे अंतःकरण असं खेचलं जातं, तो विषय आहे. चुका बहुतेक माणसाच्या हातून होतात, खंत होत नाही त्याची. चुका झाल्याची जाणीव नाही पापाचा कंटाळा ज्ञानोबाराय सांगतात. हे पाप झालं आपल्या हातून म्हणजे त्याचा कंटाळा निर्माण होतो असं काही वाटत नाही कधी जीवनामध्ये. नाही पापाचा कंटाळा, थोडा बास लागतोच, थोडंसं बास वाढवा तरी. आणि चांगलं काम आपल्या जीवनामध्ये करावं असं कधी माणसाच्या मनाला जाणीव निर्माण होत नाही. साधूचं हृदय असतं, थोडीशी चूक झाली, थोडं काही झालं तर जाणीव निर्माण होते. वारी तुमच्या आमच्या दृष्टीनं बाह्य जगताचा विषय आहे, येणं आणि जाणं, पण साधूच्या आत्म्याचा प्रश्न येतो. भगवंताला भेटायला जाणं याचं नाव आहे वारी. म्हणून वारकरी संप्रदायातला जो परमात्मा आहे ना, इतर देवतामध्ये आणि भगवंता पांडुरंगाच्या देवतेमध्ये अंतर आहे. बालाजीला जर तुम्ही गेलात, काशी वाराणसीला गेलात, बद्रीनाथला जर गेलात,
देवाचं लांबून दर्शन घ्यायचं असतं, फार जवळ जाऊ देत नाही देव. पण पांडुरंग परमात्मा एक असा परमात्मा आहे, पायाला हात लावल्याशिवाय समाधान नाही होत. काही जरी झालं तरी चालेल, पण पायाला हात लावला पाहिजे. याचा दुसरा पण अर्थ असा होतो, पायाला हात लावून देणारा एकच देव आहे, बाकीचे सगळे अंतरावर ठेवणारे देव आहेत. अजूनही तुम्हाला जवळ घेत 21वे शतक असू नये तर 22वे असो, लांबून दर्शन घ्या, अंतर ठेवा. आणि पांडुरंग परमात्मा असे आहेत, विठो माझा लेकुरवाळा, कसंही वागलं पण निवड सुद्धा करत असताना भगवंतांची अशी आहे पहा. कोणी पायाला चरण स्पर्श म्हणतात त्याला, बोलावंसं वाटणं, तो सगळ्या संग बोलतो, सगळ्याला भेटतो, हे सगळं पांडुरंगाच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. विशेष आहे, व्यापक आहे. वारी चुकल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी जे काही अभंग लिहिलेले आहेत, फार नाजूक अभंग आहेत. घरी बसल्या बसल्या जगद्गुरु तुकोबाराला असं वाटतं की 8 पिढ्यापासून आमच्या घराण्यातला एक माणूस वारीच्या निमित्ताने नेहमी जातो, यावेळेस मी नाही आहे, काही भगवंताला माझी आठवण येईल का? 8 पिढ्यापासून येणारे आज आले नाहीत. आणि ही दक्षता आहे बरं का, आपण सेवा केली याची नोंद आहे. नेहमीच येणारा माणूस जर नाही आला तर तो लक्षात राहतो, आणि देवाच्या लक्षात राहणं याचंच नाव आहे परमार्थ, याचंच नाव आहे वारी. लोक कधीच लक्षात ठेवत नाहीत. लोकांचं आयुष्यच किती लक्षात ठेवायचं कळतंच 25च्या नंतर. कळालं का तुम्हाला? माणसाला कळतंच 25च्या नंतर, आणि 50 नंतर कळून काही फायदा होत नाही. त्यांच्या 25 वर्षाकरता काही तुम्ही लक्षात राहणार आहे का? लहानपणी जे हिरो होते, हिरोईन होते, आज कुठं गायब झाले, कुणाचा पत्ताच लागत नाही. किती दिवस लक्षात ठेवणार लोक? नवीन आले की मागचं गायब, नवीन आले की मागचं गायब. परंतु 8 पिढ्यापासून वारी करणारं घर आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आणि आज आलेलं नाही आहे ते, चुकलेली वारी. कधी भगवंत असा निरोप पाठविल का? का आले नाहीत? जरा 2 माणसं पाठवतात, घेऊन या त्यांना. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, 8 पिढ्याचं प्रेम एकाग्र चित्ताने भगवंतावर आमच्या घराण्यातल्या लोकांनी केलेलं आहे. माझं तर प्रश्नच नाहीत, संसाराच्या नावे घालून या शून्य. म्हणून वाक्य पहा कसे आहेत, कोणा मुखे ऐसी ऐके न मात. कोणा मुखे, बातमी सुद्धा चांगलीच सांगावी बरं का. वाईट जर बातमी असेल, जर सांगत असेल ना कोणी आपल्याला, जा सांग त्याला काय झालंय म्हणून, आपल्या तोंडाने सांगू नये. हे तुकोबारायांची विशेषता आहे, बोलण्याची विशेषता आहे. कळेल त्याला आपोआप, जसं कळायचं असेल तसं कळेल. आपल्या तोंडाने वाईट का सांगायचं? घडली असेल वाईट घटना. म्हणून काय आहेत जगद्गुरु तुकोबारायांची व्याख्या आहेत, कोण असा भाग्यवान माणूस ज्याच्या तोंडातून मी असं ऐकेल, चाल तुझं पंढरीनाथ बोलावितो. याला म्हणतात हृदय. भगवंताच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारचे तर्कवितर्क या 66 अभंगाच्या प्रकरणातून केलेले आहेत. मोठे प्रकरणं केलेले आहेत, मोठे वेगळ्या वेगळ्या कथा लिहिलेल्या आहेत. असे हाय, चाल तुझं पंढरीनाथ बोलावितो. भगवंत तुला बोलवतायत, चल माझ्या बरोबर. त्यांना विचारलं, जर असा निरोप आला तर मग अंगात ताप असेल, चालता येत नसेल, उठण्याची क्षमता नसेल, पण ते जे शब्द आहेत ना, तीच ताकद. कितीही प्रेमळ व्यक्ती गळालेली असू द्या, त्याला जर कळालं ना की फार दिवसातून प्रेमास्पद व्यक्ती येतोय, उठून उभी राहते. ती प्रेमाची ताकद असते, त्या आशा असतात. आणि ती जी ताकद आहे, अदृश्य ताकद, तीच माणसाला उचलते. हृदयाने जर तुम्ही हरलात, सगळं जग तुम्हाला परास्त करू शकतं. दुसऱ्या अध्यायामध्ये जो अर्जुन हरला होता, तो इथे हरलेला आहे, तो इतर तर हरलेला नाही. श्रृंखला फार सुंदर आहे. भगवान श्रीकृष्णाने
सामान्य योद्ध्यांच्या पुढे रथ उभा केला. भगवान श्रीकृष्ण आहेत बरं. त्यांना असं वाटलं की इथून मारायला जर सुरुवात केली अर्जुनाने, मग हात गरम झाल्यानंतर मग मोठे मोठे योद्धे मारतील. सुरुवात लहानपासून करावी. अल्पारंभ क्षेमतरः, संस्कृतमध्ये म्हण आहेत, छोट्या कार्यापासून सुरू करावं. म्हणून जरा योग्य ठिकाणी रथ उभा केला होता. आणि ही इतक्या तयारीने गेलेला होता मानसिकदृष्ट्या. हे आता मारायचंच आहे यांना आणि राज्य घ्यायचं आहे आपल्याला. मग ते शिरस्त्राण, अंगस्त्राण, म्हणजे तयारी, धनुष्य आणि मानसिक तयारी इतकी होती की ते समोर जे उभे राहिलेले होते त्यांना मारावंसं वाटलं नाही, इतके लहान वाटले. याला म्हणतात हृदय. भगवंताला सांगितलं, देवा एवढा सुंदर सारथी आहेस, कुठे रथ उभा करावा हे तर कळलं पाहिजे ना तुला. तू जिथे रथ उभा केलाय तुझी चूक नाही आहेत, पण तुला ही माणसं कळत नाही. झुंजाची तरी आवडी धरती परी संग्रामी धीर नव्हती. युद्ध करण्याची आवड आहे यांना, पण टिकत नाहीत माझ्या पुढे. परी संग्रामी धीर नव्हती. युद्धामध्ये यांचं धैर्य नाहीत. आणि अशा हलकट माणसापुढं मला उभं करू नकोस. माझ्या बरोबरीचे योद्धे पाहिजेत, माझ्या ताकदीचे योद्धे पाहिजेत. आता भगवंत जर सारथी आहेत, त्यांनी जर रथ उभा केलेला आहे, काही समजून उभा केला असेल ना. तुम्हाला जर भगवंताने जीवन दिलं असेल तर कुठे जन्माला यावं, किती पैशावाल्याच्या घरी जन्माला यावं, त्या साईजनी तुम्हाला अक्कल द्यावी की हे घर याला सांभाळणं होईल, हे घर याला वाढवणं होईल, अशा अर्थाने त्याला दिली जे पाहिजे तसं. आणि तिथं जन्माला येऊन जर तुम्ही म्हटलं की भारताचा प्राईम मिनिस्टर करा, बायको घरामध्ये ऐकत नाही तर भारत कुठून ऐकणार आहे. इच्छा आकांक्षा आहेत. भगवंत कुठे जन्माला घालतो, कुठल्या कुळामध्ये घालतो, तिथल्या परिस्थितीला मानवणारं शरीर, तिथल्या विचाराला स्वीकार करणारी बुद्धी आणि तिथल्या संकल्पनेला स्वीकार करणारं मन, हे त्याच योग्यतेचं दिलं जातं. म्हणून विसंगती जीवनामध्ये चालत नाही, निंदा चालत नाही जीवनामध्ये. जिथे रथ उभा केलेला आहे ती योग्य जागा आणि योग्य योद्धे. भगवंताला उभा केलेला रथ नाही आवडला अर्जुनाला. अर्जुन म्हणतो नाही. आता भगवंत म्हणजे भगवंतच आहे बरं. काही गोष्टी भगवंत करतो पण बोलत नाही, पण झटका लागल्याशिवाय राहत नाही. भगवंतांनी मारलेली चापट मारताना दिसत नाही, पण आवाज झालेला दिसतो. भगवंतांनी दिलेली शिक्षा भोगताना कळतं, शिक्षा देताना तो दिसत नाही. हे भगवंताचं वैशिष्ट्य आहे. ज्यांनी धनुष्य हातात धरायला शिकवलं त्याच्याजवळच रथ नेऊन उभा केला. तुला इच्छा आहे ना युद्ध करायची, तुला आकांक्षा आहे ना युद्ध करायची, तुझ्यासारखेच पाहिजे ना, घे मग, हे तुझे बाप आहे. आणि द्रोणाचार्याच्या पुढे ज्यांनी धनुष्य हातात कसं घ्यावं हे शिकवलं, त्यांच्या पुढे रथ उभा करणं म्हणजे तुम्ही सामान्य समजू नका. चांगल्या चांगल्या माणसाचं बोलणं बंद होतं अशा ठिकाणी. कितीही हातखंडा माणूस असू द्या, किती चांगला ड्रायव्हर असू द्या, परफेक्ट ड्रायव्हर जर शेजारी बसला ना तर दुसरा ड्रायव्हर म्हणतो की एवढा मोठा ड्रायव्हर बसलाय, चुकतं काय, तर चुकल्याशिवाय राहत नाही. याला म्हणतात धैर्य, याला म्हणतात हृदय. आणि जसं तिथं उभं केलं रथाला, ज्ञानोबांचे खूप सुंदर शब्द आहेत. हृदय समजून घ्या, फक्त सिद्धांत सोडू नका. तिथं जसं उभं केलं आणि द्रोणाचार्याला आणि भीष्माचार्याला पाहिलं, हृदय हल्लं. वेशभूषा तीच आहे, धनुष्य तेच आहे, बाण तेच आहेत, परिसर तोच आहे, वातावरण तसंच आहे. हृदय हल्लं. हृदय हल्ल्याबरोबर आणि एक लक्षात ठेवा बरं, ज्याचं हृदय हल्लं ना तोच तत्वज्ञानाच्या गोष्टी करतो. ज्याचं हृदय कच खातं त्याला उपदेश सुचतात. अर्थ कळाला का नाही? एखादा माणूस रस्त्याने चाललेला आहे, लहान माणूस भेटला ना त्याला शिव्या देऊन पुढे जातो. आणि त्याला जर त्याचा बाप भेटला ना तिथं तत्वज्ञान सुचतं.
तो नालायक झाला मग काय आपण नालायक व्हायचं का? कुत्रा आपल्या अंगावर भुकलं म्हणजे काय आपण कुत्र्याला चावायचं असतं का? हे पोचट तत्वज्ञान आहे बरं का. हे हृदयाने कच खाल्ली हे त्याचं प्रतीक आहे. सर्व सामर्थ्य तुमच्या अंगामध्ये आहेत आणि मग जर तुमची विनम्रता निघत असेल ते शुद्ध तत्वज्ञान आहे. तत्वज्ञानाचा आधार गरिबीमध्ये घेतला जातो, हृदय ढिलं झाल्यानंतर घेतला जातो. आणि मग भगवंताला ती उपदेश द्यायला सुरुवात केली. भगवंत आता भगवंतच आहे, ते घाबरलं हे कळालं भगवंताला. द्रोणाचार्याला आणि भीष्माचार्याला पाहून हृदय ढिलं झालं हे भगवंताला जाणवलं. मग सगळं ऐकून घेतल्यानंतर भगवंत एवढंच बोलतात, क्लैब्यम मास्म गमप्पार्थ नैतत्त्वयि उपपद्यते एतत्त्वयि न उपपद्यते. तुला शोभत नाही अर्जुन. शब्दांचा प्रयोग लक्षात ठेवा. काय काय बोलला ते ऐकलं नाही. काय होईल, जगाचं काय होईल, आणि बोललं तर इतकं उच्च आहे, मी यांना मारेल, यांच्या बायका विधवा होतील, त्यांच्यामध्ये वर्णसंकर होईल, जग भ्रष्ट होईल. भगवंत म्हणतात ते युद्धाच्या अगोदर अक्कल नव्हती का तुला? आता का सुचायला लागले एवढा मोठं तत्वज्ञान? बरं, हे जग काय तू निर्माण केलेलं आहे म्हणून तुझ्या पद्धतीने चालणारं जग आहे? एक सांगू का तुला, ओवी फार गोड आहे. हृदयाचे ढिलेपण येत निकियासी नव्हे कारण. ज्ञानोबांच्या ओवीचं अर्थ लक्षात ठेवा, काय उत्तर आहे. आणि योगायोगाने तुम्हाला सांगून जातो, 23 साली आंबेडकरांनी पहिलं मासिक सुरू केलं होतं. सगळ्याला माहिती आहे. आणि हिंदू धर्माला न मानणारे धर्मांतर केलं बाबासाहेबांनी. पण पहिली पत्रिका जी काढली ना, त्या मुखपृष्ठावर ही ओवी लिहिली, सांडी हे मूर्खपण उठी गे धनुष्यवान संग्रामी कवन कारुण्य तुझे. ज्ञानोबराचा मान कसा आहे पहा. देवाला न मानणारे सुद्धा ज्ञानोबराला मानतात, धर्माला न मानणारे सुद्धा संताला मानतात. एवढं कळालं तरी आमच्या दृष्टीने पुष्कळ. ओव्याच अशा आहेत, ह्या प्रेरणादायी ओव्या आहेत. हृदयाचे ढिलेपण येत निक्यासी नव्हे कारण. निका शब्दाचा अर्थ आहे चांगला. चांगल्या माणसाला हृदय ढिलं ठेवणं हे योग्य नाही. संग्रामी कवन कारुण्य तुझे. आता उभा राहिलेल्या युद्धासाठी आणि इथे तू हृदयाला ढिलं सोडतो, आयुष्यात यश कधी प्राप्त होणार नाही. आताची भाषेत जरा वेगळं बोलत, डेअरिंग म्हणतात त्याला. जे होईल ते होईल, करून बघ, जमेल तर जमेल, नाही तर नाही जमेल. काय होणार आहे, होऊन जे व्हायचं ते झालेलेच आहेत. प्रयत्न करायला काय हरकत नाही. मजबूत हृदय आहेत. आणि करायच्या अगोदरच काही माणसं म्हणतात असं होईल तसं होईल, नंतर असं येईल, नंतर तसं होईल. म्हणून कधी लक्षात ठेवा, या जगामध्ये संत सुखी असतात आणि निर्बुद्ध सुखी असतात. बुद्धिमान कधी सुखी नसतो. पटतं का नाही तुम्हाला? बुद्धिमान कधी सुखी. सगळे बुद्धिमान एकत्रित आले ना, वाद करू शकतात, निर्मिती करू शकत नाही. मूर्ख माणूस असतो ना, तो विचारच करत नाही कुठल्या गोष्टीचा. सुखी माणूस करायचं. जी गीता मी तुम्हाला आता सांगितली याची एक पार्श्वभूमी पण आहे. हाच प्रसंग भीमाच्या जीवनामध्ये आला होता, जो अर्जुनाच्या जीवनामध्ये आलेला आहे. अर्जुन जे प्रश्न विचारतोय तेच प्रश्न भीमाच्या जीवनामध्ये आहेत. पण भीम विचारवान नाही आहेत, फक्त भगवंतावर श्रद्धा आहेत, मजबूत हृदय आहेत. मारायला जायचं होतं जरासंधाला आणि भगवंत गेले, सांगितलं भीमा. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.